रोज रोज पोळी भाजी खायचा जर कंटाळा आला असेल, तर सकाळच्या जेवणामध्ये असेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी असेल किंवा रात्रीच्या हलक्या-फुलक्या जेवणासाठी असेल, तर असा एकदा पुदिना राईस नक्की करून बघा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक नक्की करा. लागणारं साहित्य बघूयात. इथे मी 2 वाटी तांदूळ घेतला आहे. आता तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कोणताही घेऊ शकता. इथे माझा सुरतीवाडा तांदूळ आहे, ज्याला मी 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजत ठेवला होता. या पुदिना राईसच्या वाटणामध्ये आपल्याला पुदिन्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे आणि त्याच्या निम्मं आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. अर्धा लिंबू घेतला आहे. 4 ते 5 मिरच्या, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा तुकडा आल्याचा घ्यायचा आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ, एक मीडियम आकाराचा कांदा आणि 1 बटाटा, ज्याला मी कापून त्याला पाण्यामध्ये ठेवला होता, नाहीतर तो लगेच काळपट होऊ शकतो. आपल्याला इथे एक वाटण करून घ्यायचं आहे. त्या वाटणामध्ये आपल्याला पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. कारण ह्या वाटणामुळेच तर आपल्या पुदिना राईसची चव मात्र दुप्पट येते. आता आपलं हिरवं वाटण तर तयार झालं. आता कांदासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही कापू शकता. आता मी इथे बारीक उभा चिरून घेतलेला आहे. हा राईस आपण कुकरमध्ये करणार आहोत. तर कुकरमध्ये 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जिरी मोहरी असं काहीही ॲड करायचं नाही आहे. लगेच आपल्याला तेलामध्ये कांदा ॲड करायचा आहे आणि कांदासुद्धा जास्त वेळ परतायचा नाही आहे. फक्त त्याचा रंग बदलून घ्यायचा आहे. फक्त थोडंसं गुलाबी रंगाचा होईल इतपतच आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि त्यात लगेच आपल्याला 1 चमचा बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे. बिर्याणी मसालाही अर्धा मिनिटभर परतून झाला की जे आपलं हिरवं वाटण होतं ते वाटण यामध्ये ॲड करायचं आहे. त्यालाही अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी बटाटा ॲड केलेला आहे आणि मीठही ॲड केलेलं आहे. आता ह्या सर्वच गोष्टींना आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ परतायचं नाही आहे, नाही तर आपलं वाटण खालून करपू शकतं. पण गॅसची फ्लेम मात्र लो असावी. आता जो भिजवलेला तांदूळ होता तो ह्यामध्ये ॲड केलेला आहे. आता तुम्हाला तांदूळ कोणता घ्यायचा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पण तांदूळ घेतानासुद्धा एक मात्र गोष्ट लक्षात नक्की असावी, तुम्ही जुना तांदूळ वापरताय की नवीन तांदूळ वापरताय, त्यानुसार आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं असतं. जर नवीन तांदूळ असेल तर 1 वाटीला 1.5 वाटी पाणी लागतं. पण जर जुना तांदूळ असेल तर त्याला 1 वाटीला 2 वाटी पाणी नक्कीच लागतं. भाताचा कोणताही प्रकार करत असताना तांदूळ मात्र 10 ते 15 मिनटं नक्कीच भिजून घ्यावात, जेणेकरून तो लवकर शिजलाही जातो आणि मोकळा आणि सुटसुटतेही होतो. इथे मी 4 वाटी पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीने मी तांदूळ मोजले होते त्याच वाटीने मी 4 वाटी पाणी घेतले, कारण आपल्या इथं 2 वाटी तांदूळ होतं. आता ह्या पाण्याला चांगली एक उकळी आणून द्यायची आहे. पण त्याआधी आपल्याला जो लिंबू घेतला होता तो लिंबू आपल्याला ह्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. पण लिंबू कधीसुद्धा पाणी ॲड करून झाल्यानंतरच त्यामध्ये ॲड करावा, जेणेकरून आपला भात ना चांगला मोकळा होतो आणि त्या भाताची चवसुद्धा मात्र खूप छान येते. 1 मिनिटभरामध्ये छानशी अशी उकळी आलेली आहे. आता कमी गॅसवर आपल्यालाच हा भात शिजवून घ्यायचा आहे. आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. पण गॅसची फ्लेम मात्र लो असावी. फास्ट गॅसवर जर आपण भात शिजवायला गेलो तर त्यामध्ये जो काही मसाला आहे किंवा त्यातलं जे काही ऑइल आहे ते लगेच शिट्टीवाटी बाहेर निघतं. त्यामुळे कधीही भाताचा कोणताही प्रकार करताना गॅसची फ्लेम मात्र लो असावी. आता 2 शिट्ट्या करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला भात किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. भाताची मजा तर कोशिंबीरशिवाय अपूर्ण आहे, हो की नाही? आता कोशिंबीर आहे, पापड आहे, म्हणजे भाताची चव मात्र ती दुप्पटच होणार, हो की नाही? कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.